लेग साईडला अंपायर असतील ते कुमार नाईक. सामना सुरुवात करायची आहे. पढाई संघाकडून सलामीचे फलंदाज येत आहेत ते प्रणव आणि यश. यश बद्दल जर म्हणायचं झालं तर आमचे भाऊजी संतोषजी नाईक यांचे ते म्हात्रे यांचे ते सुपुत्र आहेत. भाचेही आहेत आमचे. त्यांना जे मार्गदर्शन लाभलेलं आहे ते संतोष म्हात्रे यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. ऑफच्या दिशेने तटावलाय. एक धाव घेत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. 2 धावेवर समाधान म्हणतायत. धाव संख्या होते ती 2. त्याचं नाव काय? प्रणव. स्ट्राईक वरती आहेत ते प्रणव. चांगलासा फटका खेळला होता त्यांनी ऑफच्या दिशेनं. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारलेला आहे. नो फिल्डर्स लाईन मध्ये पडतोय. पुन्हा 2 धावा घेत आहेत. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. गचाळ असा थ्रो झालेला दिसतोय. अजून एक धाव ओव्हर थ्रोच्या रूपाने भेटते. धावसंख्या 3 धावेने भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 5 वरती. लाईनमॅन्सने आपापली जागा घ्यायची आहे. पंचांना कष्ट घ्यावे लागत आहेत. लाईनमॅनने आपली जागा घ्यायची आहे. स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईक वरती येतो तो यश, ज्याला बाळकडून मिळालेला आहे ते संतोष म्हात्रे यांच्याकडून. संतोष म्हात्रे यांचं नाव नक्कीच रोशन करेल यात काही शंका नाही आहे. दरम्यान पुढील चेंडू चांगलासा तडावला ऑफच्या दिशेनं. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. एकच धाव भेटते. स्ट्राईक रोटेट केली जाते. प्रणवकडे स्ट्राईक येते. तीन चेंडू होत आहेत. स्कोर किती आहे? 6 धावा होत आहेत. 4 षटकांचा सामना राहणार आहे हा. चांगलासा फटका मारलेला आहे लेगच्या दिशेनं. 2 धावा पूर्ण करतायत. अतिशय चांगली अशी फलंदाजी करतायत प्रणव आणि यश. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. चांगली धाव घेत आहेत. 4 चेंडू धावसंख्या होती ती 8. हा सामना 4 षटकांचा राहणार आहे. 1-1-1-1-1 असे 4 गोलंदाज वापरायचे आहेत कर्णधारांनी. दरम्यान पुढील चेंडू मार्गस्थ होतोय. पुन्हा एकदा चांगला तटावलेला आहे लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि त्याचा परिपूर्ण फायदा उचलतायत. चोरटी धाव घेण्यात यश येत आहे. धावसंख्येत 2 धावांनी भर पडते. अतिशय चांगली अशी फलंदाजी करतायत. चुकीचाही तितकाच लगेच फायदा घेतलेला आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. क्षेत्ररक्षक चूक करतोय परंतु फलंदाज चूक नाही करणार. चांगला तटावला आहे लेगच्या दिशेने. उंच जाताना दिसतोय चेंडू. क्षेत्ररक्षक अवेलेबल होता आणि झेलबाद होतोय. प्रणवच्या रूपाने पहिला झटका लागतोय तो पढाई संघाला. डान्सिंग अंपायर म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले अंपायर विजय सर यांचा अनोखा डान्स आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान दुसरं षटक मार्गस्थ होताना दिसतंय. धीरज गोलंदाजीसाठी येतोय. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक असणार आहे.
एक षटकाखेरीज धावसंख्या आहे ती 10 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. चांगली धावसंख्या उभारण्यात पडाई संघाला यश आलेलं आहे. आता यशच्या प्रयत्नांना यश येत आहे का ते पाहणं गरजेचं आहे. धीरज चांगली अशी गोलंदाजी करतोय, अचूक टप्पा टाकतोय, एक धाव येते, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, धावसंख्येत एक धावेने भर पडते, धावसंख्या पोहोचते ती 11 वरती, एक गडी बाद 11 धावा होत आहेत त्या पडाई संघाच्या. दरम्यान धीरज यांचा पुढील चेंडू मार्गस्थ होतोय, सामना करतोय तो स्वप्नील. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आहे, षटकारासाठी ओळखला जातो. ऑफच्या दिशेने तटावलाय, नो फिल्डर्स लाईन मध्ये चेंडू आहे. 2 धावांचा प्रयत्न होता आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्येत 2 धावांनी भर पडताना दिसते. गुड रनिंग आपल्याला पाहायला मिळते, चांगली धाव घेत आहेत, चोरटी धावही घेत आहेत. दरम्यान पुढील चेंडू मार्गस्थ होतोय, स्वप्नील सामना करतोय, पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने तटावलेला आहे, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, एक धाव घेत आहेत, चातुर्यपूर्ण खेळी करतायत. प्रणवच्या रूपाने लागलेला जो झटका आहे त्याचा दबाव आपल्याला पाहायला मिळतोय, मोठे फटके घेताना दिसत नाही आहेत. दरम्यान धीरज याचा तिसरा चेंडू मार्गस्थ होतोय, यश सामना करतोय आणि चांगला असा तटावलेला आहे. नो फिल्डर्स लाईन मध्ये होता परंतु चांगला प्रयत्न होता, प्रयत्नांना यश आलेलं नाहीये परंतु यशच्या प्रयत्नांना नक्कीच यश आलंय. 2 धावा घेतलेल्या आहेत त्यांनी. अतिशय चपळ, चित्यासारखे चपळ 2 धावा घेतलेल्या आहेत. या झेल सुटतोय परंतु त्याचा परिपूर्ण फायदा उचलतोय तो पडाई संघ. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने लॉफ्ट केलेला आहे, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, झेलबाद होतोय. यशच्या स्वरूपाने दुसरा झटका लागतोय तो पडाई संघाला. महालक्ष्मी ग वसली आहे डाणू गावी ग, आमचे कुलदेवत महालक्ष्मी ग वसली आहे डाणू गावी ग. चैत्र महिन्यात मोठी यात्रा ग आम्ही सामवेदी ब्राह्मण ग, चैत्र महिन्यात मोठी यात्रा ग आम्ही सामवेदी ब्राह्मण ग. यशच्या रूपाने दुसरा झटका लागलेला आहे तो पडाई संघाला. त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो जतीन, बानकर ग्रामस्थांचे भाचे. दरम्यान धीरज यांचा पुढील चेंडू मार्गस्थ होतोय, सामना करतोय तो जतीन. यष्टीरक्षकाकडे चेंडू जातोय, यष्टीरक्षक चूक करतोय, अतिरिक्त धावेची भर पडते, धावसंख्येत 2 धावांनी भर पडते. पंचांचा वाईटचा इशारा आलेला आहे. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय परंतु काहीसा भटकलेला चेंडू त्यांच्याकडून आपल्याला हा पाहायला मिळाला. स्वप्नील सामना करतोय धीरज यांचा. शेवटचा चेंडू मार्गस्थ झालाय, पुन्हा एकदा वाईट, दिशाहीन गोलंदाजी होताना दिसते परंतु आता क्षेत्ररक्षकांनी यष्टीरक्षकाने चूक केलेली नाहीये, एक धाव रोखलेली आहे. चांगली अशी गोलंदाजी करताना पुन्हा कमबॅक केलेला आहे. एक धाव निर्धारित क्षेत्रात जाऊन भेटते. 20 धावा होत आहेत 2 षटका अखेरीस. 2 गडी बाद झालेले आहेत. सलामीचे फलंदाज तंबूमध्ये परतलेले आहेत. नौके फलंदाज मैदानात आहेत ते जतीन आणि स्वप्नील. स्वप्नील बद्दल म्हणायचं झालं तर षटकारांसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे, उंच फटक्यांसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे तो. आणि संघाच्या अपेक्षा आणि अपेक्षांचं बोझ असणार आहे त्यांच्यावरती.
स्वप्नील ह्यांनी जर 3 षटकार घेतले, सलग 3 षटकार, तर त्यांना त्यांचे मावस भाऊ मानस पाटील ह्यांच्याकडनं 10,000 रुपयाचे रोख पारितोषिक असणार आहे. सामन्याच्या विजयाचं जे पारितोषिक आहे तीच रक्कम त्यांना षटकारांवरती लावण्यात आलेली आहे. दरम्यान तिसरं षटक मार्गस्थ होत आहे. सामना करतोय तो स्वप्नील. लेगच्या दिशेने तटावलाय, नो फिल्डर्स लँड मध्ये पडतोय. चांगलं असं क्षेत्ररक्षण होताना दिसतोय, परंतु थ्रो तितका चांगला झालेला नाहीये. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. अतिशय चांगला तटावला होता लेगच्या दिशेनं, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजी करतोय तो ध्रुव. पुन्हा एकदा लेगच्या दिशेनं तटावलाय. 1 धाव घेतलेली आहे. एकच धावेवर समाधान मानताना दिसत आहे. स्ट्राईक रोटेट करतायत, जतीनकडे स्ट्राईक देत आहेत. दोन चेंडू झालेले आहेत ध्रुव यांच्या षटकातील. दरम्यान पुढील चेंडू घेऊन येतोय ध्रुव जतीन यांच्यासाठी. स्लो चेंडूचा मारा केला होता, हळूवार टाकला होता चेंडू. फलंदाज फसतोय, जाळ्यामध्ये फसतोय आणि बाद होतोय. कारल्याचे डोंगराला ग, चैताचे महिन्याला ग, कारल्याचे डोंगराला ग, चैताचे महिन्याला ग, ग माऊले गजमग लाई डोंगर, ग माऊले गजमग लाई डोंगर ग. षटकार मारण्याचा प्रयत्न होता, स्लो चेंडू होता, हळूवार टाकलेला चेंडू होता. मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात होते, परंतु झेलबाद झालेले आहेत. अतिशय अचूक आणि चांगला असा झेल टिपलेला आहे तो क्षेत्ररक्षकानं. नवीन फलंदाज येतोय तो मीत. निर्धारित क्षेत्रात खेळलेला आहे. 1 धाव येते. 4 चेंडू धावसंख्या होती ती 24. एक चांगली धावसंख्या पडाई संघाने उभारलेली आहे. अजूनही चांगली धावसंख्या उभारण्याची गरजही आहे. मोठी धावसंख्या उभारण्याची गरज आहे. जर आपण खेळपट्टीकडे जर पाहिलं तर इथे मोठी धावसंख्या उभारणं फार गरजेचं आहे. स्वप्नील सामना करतोय ध्रुव यांचा. पुन्हा एकदा स्लोअर चेंडूचा मारा केला होता. पंच वाईट घोषित करतायत. दिशाहीन गोलंदाजी होते. 1 धाव भेटते वाईडच्या स्वरूपानं. दरम्यान ध्रुव यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा स्वप्नील सामना करतोय. पुन्हा एकदा स्लोअर चेंडूचा मारा केला होता. लेगच्या दिशेने तटावला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. थ्रोही चांगला होता, परंतु फिल्डर पोचला होता तिथे. बॅट्समॅन पोचला होता. दोन धावा पूर्ण होताना दिसत आहेत. चांगली रनिंग करतायत दोन्ही फलंदाज. उंच तडावला लेगच्या दिशेनं. षटकार जातोय. षटकारच्या रूपाने 6 धावा येत आहेत. स्वप्नीलच्या बॅटीतनं षटकार निघतोय. स्वप्नीलला सूर गवसलेला दिसतोय. एक मोठं आव्हान उभी करण्याच्या दिशेने उचललेलं पहिलं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 3 षटकाखेरीज धावसंख्या होती ती 33. 3-3-33. नौका फलंदाज झालेला आहे तो मीत. परेश गोलंदाजी करतोय.
चौथ्या षटकातील आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय. चांगला असा तटावलाय लेगच्या दिशेनं, निर्धारित क्षेत्रात जातोय, एक निर्धारित धाव भेटते, धावसंख्येत एक धावीने भर पडते. स्ट्राईक रोटेट करतायत, स्वप्नीलला स्ट्राईक दिली आहे. इन्फॉर्म फलंदाजाकडे स्ट्राईक जाणं फार गरजेचं आहे. षटकार चौकारांचा मारा करणाऱ्या फलंदाजाकडे स्ट्राईक जाणं गरजेचं आहे आणि त्याचाच परिपूर्ण उपयोग करतायत. परेश अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय. सामना करतोय तो स्वप्नील. अतिशय चांगला चेंडू टाकताय. फलंदाजाला काही समजलेला नाही, अचंबित करणारा चेंडू होता. गुडलेंथवर पडून बाहेर निघतोय चेंडू, यष्टीरक्षकाकडे जातोय, निर्धाव जातोय चेंडू. चांगली अशी गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला परेश. धावसंख्येला रोख लावण्यात त्यांना यश येते का पाहूया. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने लॉफ्ट केलेला आहे. फिल्डर अवेलेबल होता, क्षेत्ररक्षक अवेलेबल होता, झेल सुटतोय आणि तोही कोणाचा, स्वप्नीलचा झेल सुटतोय. संधी भेटते ती स्वप्नीलला. संधीचं सोनं होते का पाहणं गरजेचं आहे. 2 धावा घेतलेल्या आहेत. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने लॉफ्ट केलेला आहे, उंच जाताना दिसतोय चेंडू, पुन्हा झेल सुटतोय. पुन्हा 2 धावा पूर्ण होत आहेत. तेजा यांनी पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे. लॉलीपॉप प्रमाणे आलेला झेल सुटलेला आहे पुन्हा. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. जर आपण झेल सोडाल तर विजयी होणं काही शक्य नाही आहे. आपण आपल्या पुढे असलेल्या फलंदाजाला एक नवीन संधी देतोय झेल सुटल्यामुळे. झेल टिपणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा लेगच्या दिशेनं तटावलेला आहे. चांगला असा फटका होता. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अतिशय चांगली अशी फलंदाजी करतोय स्वप्नील. चाळीस धावा पूर्ण होत आहेत. 4 चेंडू अखेरीस. शेवटचे 2 चेंडू शेष असतील या षटकातील. माफ करा, 1 चेंडू शेष असेल. शेवटच्या षटकातील 1 चेंडू बाकी असेल. उंच तटावलाय, पुन्हा एकदा लेगच्या दिशेने जातोय. फिल्डर मात्र बदललेला आहे तिथे. झेलबाद होतोय, चूक करत नाहीये क्षेत्ररक्षक कोणते. स्वप्नीलचा बळी जातोय. 41 धावांचं आव्हान. थँक्यू डीजे. साई बाबांची लेकर थँक्यू डीजे. पुढील होणारा सामना कोणाचा आहे? घास विरुद्ध बानकर. घास संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षात नाणेफेकीसाठी यायचं आहे. 41 धावांचं आव्हान असणार आहे ते दहिसर संघासमोर. आव्हान मोठं आहे, परंतु या विकेटच्या दृष्टीने जर पाहिलं तर तितकंसं मोठं नाही आहे. परंतु पडाई संघाकडे गोलंदाजी तितकीच चांगली गोलंदाजीचा लाईनअप त्यांच्याकडे आहे. संतोष म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा झालेला संघ आहे. त्यामुळे 40 धावांना रोखतील की 40 धावा देतील हे पाहणं गरजेचं आहे. स्वतः मार्गदर्शकही मैदानात येत आहेत आणि त्याचा जो जलवा आहे मार्गदर्शक मैदानात असल्यावरती
आपले प्लेयर्स आपले क्षेत्ररक्षक कसे परफॉर्म करतायत हे पाहणं फार गरजेचं आहे. पडाई संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पडाई संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. दहिसर संघाने आपल्या सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. वेळेचा अभाव आहे. 5 धावांची पेनल्टीचा सामना करावा लागेल आपल्याला. पंच चेंडू आपल्याकडे जमा करून घ्यायचा आहे. पंचांनी सामन्यास त्वरित सुरुवात करायची. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे पडाई संघानं. दहिसर संघ आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. 41 धावांचं आव्हान असणार आहे ते दहिसर संघासमोर. आव्हान मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे. पडाई संघाकडनं पहिलं षटक घेऊन येतोय तो जतीन. समालोचन कक्षात पाठवा. फलंदाजीसाठी येते ते हिमेश आणि दीपेश. दोघांच्या नावाच्या अखेरीस बघाल तर श आहे. श म्हणजे षटकाराचा श म्हटला जाईल आणि तो श षटकाराचा होतोय का ते पाहूया. नाणेफेकीचा कौल दिला जाईल गास आणि बानकर संघामध्ये. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षामध्ये टॉस का बॉस मध्ये प्रवेश करायचा आहे. पडाई संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं. वेळेचा अभाव आहे. संतोष म्हात्रे साहेब आपण जरा आपल्या खेळाडूंना सांगायचं की वेळेचा अभाव आहे. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हिमेश आणि दीपेश दोन्ही फलंदाजाच्या नावामध्ये श म्हटलेला आहे. श म्हणजे षटकार होतोय का ते पाहूया आपण. पहिला चेंडू मार्गस्थ होतोय पहिल्या षटकातील जतीन यांचा. यॉर्कर चेंडू होता. निर्धाव जातोय. यष्टीरक्षकाकडे जातोय. यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये. एक धाव रोखण्यात यश येते. तसं जर आपण पाहायला गेलं तर विशाल सारखा फलंदाज आज आपल्याला मैदानात दिसलेला नाहीये. विशालची उणीव आपल्याला पडाई संघाला बसलेली दिसते धावांवर पाहिलं तर. लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातोय. सुरक्षित क्षेत्रात जातोय. एक धाव रोखण्यात यश येते. कोणतीही धावसंख्या नाहीये. निर्धाव जातोय चेंडू. 2 चेंडू वगैरे धावसंख्या होती ती 0. दरम्यान तिसरा चेंडू जतीनचा मार्गस्थ होतोय तो हिमेश याच्यासाठी. लेगच्या दिशेने तटवलाय. नो फिल्डर्स लाईन मध्ये पडतोय. एक धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. एकच धावेवर समाधान मानतायत. धावसंख्या होते ती 1. धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. नारळ फुटतोय. खातं खोलतंय. घास आले ना का चांगली अशी गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला जतीन. धावसंख्येला रोख लावण्यात यश येताना दिसते. चांगला तडावलेला आहे लेगच्या दिशेनं स्ट्रेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. एकच धाव पूर्ण करते. एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्येत 1 धावेनी भर पडते. मला काही पण बोले हिमेश सामना करतोय तो जतीन यांचा. दरम्यान पुढील चेंडू लेगच्या दिशेने तटावलाय. गचाळाचं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा भेटतायत. गचाळ थ्रोही झालेला दिसतोय. ओव्हर थ्रोच्या रूपाने 1 धाव येते.
क्षेत्ररक्षण गचाळ झालेलं पाहायला मिळालं. त्यानंतर थ्रोही गचाळ झाला. गच्चा क्षेत्ररक्षणामुळे ॲडिशनल 1 रन भेटली. त्यानंतर पुन्हा एकदा थ्रोच्या ओव्हरथ्रोच्या रूपाने 1 रन भेटली. 3 धावा भेटलेल्या आहेत या चेंडूवरती. धावसंख्येत थोडासा बदल झालेला आहे. धावती धावसंख्या झालेली आहे. 5 चेंडू वगैरे धावसंख्या होती ती 5. दरम्यान पुढील चेंडू जतीन यांचा सामना करतोय तो दीपेश. चांगला तटावला स्ट्रेटच्या दिशेने नो फिल्डर्स लँड मध्ये पडतोय. 1 धाव घेत आहेत. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु एकच धावावर समाधान मानतायत. धावसंख्या पोहोचते ती 6 वर. 1 षटकाखेरीज धावसंख्या होते ती 6. धावसंख्येत रोग लागण्यात कुठेतरी चांगलं यश आलेलं आहे पडाई संघाला. स्ट्रॅटेजी प्रमाणे मला वाटतं ती तरी चांगली स्ट्रॅटेजी प्रमाणे ते स्ट्रॅटेजीत परिपूर्ण पास होताना दिसत आहेत. ओव्हरथ्रोच्या रूपानं 1 धाव गेली होती. एका चेंडूवरती 3 धावा गेल्या होत्या तरी 6 धावेवरती रोखलेला आहे दहिसर संघाला. पुढील होणारा सामना असणार आहे तो घास विरुद्ध बानकर. घास संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षा द्यायचा आहे. आयोजन कमिटीनं टॉसचा कौल करून घ्यायचा आहे तिथे. एकता मित्रमंडळ बानकर आयोजित स्वर्गीय अविनाश यज्ञेश्वर पाटील स्मरणार्थ भव्य दिवस सामने त्याचं प्रक्षेपण आपण YouTube मार्फत इथे पाहायला मिळेल आपल्याला. जर कोणी YouTube मार्फत पाहत असेल त्या प्रेक्षकांचंही स्वागत आहे. मैदानात आलेल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. सामना करतोय तो दीपेश. नावात शिवाय म्हणजे षटकार तर यायलाच पाहिजे. बॉलर्स नेम मीत गोलंदाजीसाठी येतोय. चांगलासा चेंडू टाकला होता. ऑफच्या दिशेने तटावलाय. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत परंतु काहीसं क्षेत्ररक्षण खराब झालं होतं परंतु एकच धाव गेलेली आहे. कोणती अतिरिक्त धाव गेलेली नाही आहे. धावसंख्येत 1 धावनी भर पडते. 1 चेंडूवर धावसंख्या होती ती 7. मी त्याचा पुढील चेंडू मार्गस्थ होतोय. दुसरा चेंडू मार्गस्थ होतोय तो हिमेश यांच्यासाठी. शॉर्ट चेंडूचा मारा केला होता. यष्टीरक्षकाच्या डोक्यावर जातोय. 1 धाव भेटते. धावसंख्येत 1 धावनी भर पडते. 2 चेंडू वगैरे धावसंख्या होते ती 8. 8 रन्स. चांगली अशी गोलंदाजी करतोय मी. धावसंख्येला रोग लावण्यात कुठेतरी पडाई संघाला आपल्याला यश येताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पडलेला आहे. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताय. यष्टीरक्षकाकडे चूक होताना आता पाहायला मिळत नाही. चांगले असे यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या रोखलेली आहे. धाव रोखलेली आहे. धावसंख्या स्थिरावली आहे ती 8 वरती. दरम्यान मी त्यांचा पुढील चेंडू क्षेत्ररक्षणात काहीसा बदल केला जातोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला होता. यष्टीरक्षकाच्या पाठी जातोय. 1 धाव भेटते. धावसंख्येत 1 धावनी भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 9 वरती. 9 धावांवरती धावसंख्या पोहोचते. काहीशी मंद गतीने धावसंख्या पुढे सरकते. मोठे फटके खेळण्याची आवश्यकता आहे अन्यथा प्रेशर वाढत जाणार याबद्दल काही शंका नाही. दरम्यान पुढील चेंडू मार्गस्थ होतोय मीत यांचा हिमेश यांच्यासाठी. चांगला तटावला स्ट्रेटच्या दिशेने चाबूक फटका मारलाय. गच्चाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्येत 2 धावांनी भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 11 वरती. 1-1-11. 5 चेंडू केले धावसंख्या होती ती 11. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. यष्टीरक्षकाच्या पाठी जातोय चेंडू. निर्धारित क्षेत्रात जातोय. 1 धाव भेटते. धावसंख्या होती ती 12. 2 षटकाखेरीज धावसंख्या होती ती 12. हा 5-5. 2 षटकाखेरीज धावसंख्या होती ती 12. 29 धावांची आवश्यकता असणार आहे 12 चेंडू मध्ये. हाणामारीचं षटक असणार आहे.
मोठ्या फटक्यांची निवड करावी लागणार आहे. मोठे षटके खेळावे लागणार आहेत. जर विजय संपादन करायचा आहे तर मोठे षटके खेळणं फार गरजेचं आहे. नवीन गोलंदाज येतोय तो प्रणव. नाणेफेकीसाठी गास व बानकर संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. हिमेश आणि दीपेश यांच्या फक्त नावात श दिसतोय, बॅटीतनं काही षटकार येत नाही आहेत. तुम्ही षटकार घेण्याची आवश्यकता आहे, मोठे फटके चॉईस करण्याची आवश्यकता आहे. उंच मारण्याचा प्रयत्न होता परंतु झेलबाद होतोय. प्रयत्न चांगला होता परंतु यश आलेलं नाहीये. डीजे हिमेशच्या स्वरूपाने पहिला झटका लागतोय तो दहिसर संघाला. झेलबाद होतोय फलंदाज. अतिशय चांगली अशी गोलंदाजी करताना दिसतात प्रणव आपल्याला. बाउन्सचा मारा केला होता, बाउन्स वरती विकेट भेटतोय. शॉर्ट बॉलचा उपयोग केला होता. नवीन फलंदाज येतोय तो धीरज. धीरज, आपको धीरज नहीं रखना है. तुम्हाला मोठे फटके मारण्याची गरज आहे. धावसंख्येचं बोझ जे आहे ते तुमच्या खांद्यावर बसायला लागलेलं आहे. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पंच वाईड घोषित करतायत. अतिरिक्त धाव येते. वाईडच्या रूपाने एक धाव येते. धावसंख्येत एक धावेने भर पडते. तिसरं षटक मार्गस्थ होते. दुसरा चेंडू तेथील मार्गस्थ होताना दिसतोय. प्रणव गोलंदाजीसाठी आहे. सामना करतोय तो धीरज. वाईडची मांग केली होती परंतु निर्धाव जातोय चेंडू. चांगला चेंडू घोषित करतायत पंच. निर्धाव जातोय चेंडू. प्रत्येक निर्धाव जाणारा चेंडू हा तुमच्या रनांचं बोज तुमच्यावरती वाढवणार आहे, धावांचं बोज वाढवणार आहे तुमच्यावरती. येणारा प्रत्येक चेंडू हा दहिसर संघासाठी महत्वाचा असणार आहे. उंच तटवण्याचा प्रयत्न होता. लेगच्या दिशेने मारलेला आहे. झेल सुटतोय. गच्चा क्षेत्ररक्षण होते. झेल सुटतोय. 2 धावा जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. धावबाद होतोय फलंदाज. काही इजा झालेली दिसते क्षेत्ररक्षकाला. फेस फिरो फेस तोंड. युट्यूब टॉसचा आपण इथे टॉस का बॉस मध्ये जरा आपला कॅमेरा फोकस करायचा आहे. पुढील होणारा सामना बानकर विरुद्ध गास. नाणेफेकीचा कौल घेतला जातोय. टॉस कोणी जिंकलेला आहे कळवा जरा. बानकर संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षकाला काहीशी दुखापत झाली होती. ओव्हरथ्रोच्या रूपाने एक धाव येत आहे. 3 धावा भेटत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. दहिसर संघ चांगली फलंदाजी करतोय पण जर आपल्याला मोठी धावसंख्या गाठायची आहे तर मोठे फटके खेळण्याची गरज आहे. तुमच्या समोर जे आव्हान आहे ते 41 धावांचं आहे. त्यामुळे मोठे फटके खेळणं कंपल्सरी आहे तुम्हाला आता. त्याशिवाय तुम्हाला विजय संपादित करता येणार नाहीये. चांगला फटका मारलाय. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे म्हटल्यावर मोठाच फटका खेळला होता परंतु झेल जातोय. अचूक झेल टिपतोय तिथे क्षेत्ररक्षक. आम गोलीबारांच्या हातला धाव
दरम्यान पुढील चेंडू मार्गस्थ येतोय, नवीन फलंदाज येतोय तो ध्रुव. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. यष्टीरक्षकाकडे चेंडू जातोय, फलंदाज चूक करतोय. निर्धाव चेंडू जाते, ओव्हरची समाप्ती होताना दिसते. या सामन्यातील चौथं षटक मार्गस्थ होताना दिसतंय. यश गोलंदाजीसाठी येतोय. आमचे भाचे त्याचप्रमाणे संतोष म्हात्रे यांचे सुपुत्र पहिला चेंडू यश यांचा चांगला तटावलाय लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, झेलबाद होतोय, अचूक झेल टिपलेला आहे, बळी भेटतोय तो यशला. डोंगर आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. 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 दरम्यान पुढील चेंडू मार्गस्थ होताना दिसतोय. यष्टीची तो फलंदाज. अजून एक झटका लागतोय तो दैसर संघाला. धावसंख्या स्थिरावलेली दिसते. मोठं आव्हान असताना मोठे फटके आलेले नाही आणि त्याचा परिणाम धावसंख्येवरती झालेला दिसतोय. दोन चेंडू वगैरे धावसंख्या होती ती 18. 4 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावांचं आव्हान असणार आहे. 4ही षटकार मारण्याची आवश्यकता आहे जर जिंकायचं असेल तर. उंच मारलाय परंतु मैदानातच आहे हा फटका. चेंडू मैदानातच आहे. एकच धाव घेत आहेत. जवळजवळ पडाई संघ आपला विजय निश्चित करताना दिसतोय. षटकाराची आवश्यकता असणार आहे. काही चमत्कार होतोय का ते पाहण्याची आवश्यकता आहे. चमत्काराचीच गरज आहे आता दैसर संघाला. औपचारिकता मात्र बाकी राहिली असं म्हणायला हरकत नाहीये. मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात होते. पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. यष्टीचीत होतोय. चांगली अशी गोलंदाजी करतो तो यश. बानकर संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान पुढील चेंडू मार्गस्थ होतो तो यश यांचा. उंच फटका घेण्याचा प्रयत्न होता परंतु झेलबाद होतोय. खपल्या अरे होते मग ते कोण खायचे यश यांना हॅट्रिकची संधी आहे. त्यांनी हॅट्रिक घेतलं असं त्यांना आयोजकांकडून 200 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. हुकताय हॅट्रिक. पडाई संघ विजयी होतोय. बापाच्या महिन्याला